इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। अधिकारी सगळे नाही घालणार। मला लिखित पत्र द्या, लेखी उत्तर द्या। जर मला आजची बैठकीसाठी सांगून उपोषण सोडायला लावलं तर आज कंपनीच्या प्रतिनिधीला पत्र का नाही दिलं, त्यांना का नाही बोलवलं? मेडिकल स्टाफला बोलवलं पाणी तर घे। शहराची स्वच्छता करणाऱ्या लोकांचे पैसे खाल्ले जातात ते। कंपनीला का नाही पत्र दिलं त्याचं उत्तर द्यायला सांगा। उपोषणाला तुम्ही सगळ्या कंपनीला का नाही बोलवलं? मला पत्र दिलं, कंपनीला का नाही पत्र दिलं? कंपनीची कोणार कंपनीची सगळ्यांचे अधिकाऱ्यांचे लागे बांधे, त्याला बोलायची, त्याच्यावर कारवाई करायची कोणाला हिंमत नाहीये। सफाई कर्मचाऱ्यांचा हक्क मारला जातो त्याच्याबद्दल कोण नाही बोलत। पगाराचा डिफरन्स किती आहे कामगारांचा? अव्वाच्या सव्वा पगाराचा डिफरन्स आहे। किती आहे? कामगारांच्या प्रत्येकी 8 ते 9 हजार रुपये प्रत्येक कामगाराच्या मागे खाल्ले जातात, तेवढा कट मारला जातो। त्यांना जे तुटपुंजा पगार दिला जातो त्यात पण त्यांना ESI ची सुविधा नाही, त्यांना PF ची माहिती नाही। किती कामगार आहेत? 2 टेंडर, दोन्ही टेंडरचे मिळून 850च्या जवळपास कामगार आहेत आणि ते शहराचेच नागरिक आहेत। ते पण उल्हासनगर महानगरपालिकेला टॅक्स पे करतात। सफाई कर्मचारी सगळ्यांनी सत्कार करायला कोरोनापुरते होते, सफाई सेवक, पण त्या सफाई सेवकाच्या हक्काचा पैसा मारला जातो। त्यांना जर बरं काय वाईट झालं तर त्यांच्या ESI ची सुविधा तर नाहीये। उद्या जर कोणता कर्मचारी मेला तर त्याला काही कंपनी प्रशासन भरून देणार आहे का महानगरपालिका प्रशासन भरून देणार आहे? कोणी पैशाची जबाबदारी घ्यायला तयार नाहीये। PF ची माहिती दिली जात नाही, किती पैसे कापले जातात, किती भरले जातात। त्यांना साधा आय कार्ड नाहीये, ओळखपत्र देत नाही कर्मचाऱ्याला, त्याच्याकडनं ओव्हरटाईम करून घेतला जातो पण त्याची कसली सुनवाई नाही की तुम्ही ओव्हरटाईम केलाय का। लेट केलं तर त्याला हे केलं जातं, पनिश केलं जातं, कामावून बसवलं जातं। जो लढा कामगार संघटनेची भेटल, संदीप गायकवाडची भेटल, त्याला बिना नोटीस दिल्या कामगारांनी बसून जात। तुम्हाला लोकांना पण माहिती की गेल्या टायमाला पण आंदोलन केलं म्हणून 24 कामगारांना 5 महिने लोकांनी कामावून बसवलं। सुळबुद्धीने वागणारी कोणार कंपनी आहे। नोटीस दिली होती का? बिना नोटीस दिल्या त्यांना कामावून काढलं होतं। सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे ती लढाई पूर्ण करून त्या 24 कामगारांना परत घ्यायला लावलेलं आणि आताही बेजबाबदारपणे पालिकाचे प्रशासन अधिकारी उत्तर देतात। आम्ही पत्र दिलं नाही, आम्ही सांगितलं। 8 हेरिंग झाल्या, त्या हेरिंग पैकी 2च हेरिंगला कंपनीचे लोक आले। त्यांनी ही लेखी दिली की आम्ही किमान वेतन करू, पण आतापर्यंत त्यांनी किमान वेतन केलेलं नाहीये। ते किमान वेतन त्या लोकांना मिळालं पाहिजे, त्याचा फरक मिळाला पाहिजे आणि बाकीच्या सोयी सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजे। याच्यावर यांनी लेखी उत्तर द्यावं। यांनी आज बैठक त्या संदर्भात ठेवलेली ना, मग ती बैठक झाली पाहिजे।
टी शर्ट घाला, आता झालं ना. नाही मी नाही घालणार. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. नाही ते नाही घालणार. मैत्रीपूर्ण संबंधाचा तुम्ही पट्ट्याबोळ केलेला आहे. नाही घालणार ते. सांगा साहेब, द्या जबाब. माझं उपोषणासाठी नाईकवाडी साहेबांनी पत्र दिलं की 7 तारखेला आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तुमची बैठक लावण्यात येते. हे पत्र दिलेलं आहे. हा, तुम्ही साहेबांना सांगितलं की मी 2 वेळा गायकवाडांची भेट घ्यायला गेलो. तुम्ही मला एकदा तरी भेटायला आले का खाली? साहेब, उपोषण करत्याला जर एक बघा मी बोलायला पटल्यावर मोठेपणा तुम्ही येणं आवश्यक आहे की नाही, किंवा तुमचा प्रतिनिधी कोणी बिलकुल साहेब. आंदोलन करताना वर साहेब नियम असा आहे की आंदोलन करताना वर बोलून केलं जातं. उपोषण करत्याकडे प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून लोक जातात. त्या दिवशी एक बाई माणूस, मी त्या बाईवर टिप्पणी नाही करत आहे, पण पार्शिलिटी बघा. त्या दिवशी ते बाई माणूस उपोषणाला बसलेली. त्या टायमाला लेंगरेकर साहेब तिथं खाली ज्यूस घेऊन गेले ना. ते मला नका का नको सांगू. इतर उपोषण करताना तुम्ही ज्यूस पाजता, त्याचे फोटो व्हिडिओ आम्ही बघतो. मी जर उपोषणाला बसलोय आणि कोणाच्या विरोधात बसले, तर तुम्हाला तेवढं हे नाही का की आपण उपोषण करत्याकडे जावं म्हणून तुम्ही शिपायाला पाठवलं. आपण आरडाओरडच करणार आहोत का? थोडं शांततेने घ्या ना. ऐकतोय साहेब, शांततेनेच घेतोय. मी तुमच्या जवळ गेल्या 6 महिन्यापासून पाठपुरावा करतोय. आम्ही सगळे ऐकतोय, तुम्ही शांततेने. मग तुम्ही सांगा ना. मी तुम्हाला पत्र दिलेलं सहाय्यक आयुक्तांनी किंवा नेत्यांचं, मग ते का नाही अजून इम्प्लिमेंट केली? आता आयुक्त महोदय मंत्रालयात भेटीला गेले. अहो, सगळं आयुक्तांच्याच नावाने हे केलं जात आहे. नाहीत ना, सगळं आयुक्तच करतील. मग बाकीचे अधिकारी कशाला नेमलेले आहेत? आयुक्त महोदय आज मंत्रालयात गेले. मंत्रालयात गेले. मग मला 7 तारीख का दिली? आयुक्तांचा फोन होता. आयुक्तांचा फोन होता माझं उपोषण सोडवायला. नाईकवाडी साहेबांनी माझी आज आता अचानक लागले तर काय ठीक आहे. बरोबर ना साहेब, बरोबर ना बोलतो ना. मग तुम्ही सांगा, जर आज बैठकीचं मला पत्र दिलं तर कंपनी प्रशासनाला आज बैठकीचं पत्र का नाही दिलंय? का नाही दिलं? का नाही दिलं? मला पत्र देत आहे. प्रशासन म्हणून इतकं डिम्म कारभार आहे का? प्रशासन म्हणून डिम्म कारभार आहे का? कळवलं होतं नाही. म्हणजे आयुक्त आणि पालिका प्रशासन, पालिका मुख्यालय. हा, नाही सांगा ना साहेब मला. साहेब सांगा ना मला. म्हणजे काय प्रशासनाचा कारभार कसा? उपोषण करत्याला पत्र दिल्यानंतर कंपनी प्रशासनाच्या प्रतिनिधीला पत्र देणं हे कायद्यात बसतं का नाही? तुमचं म्हणणं तुम्ही म्हणा. साहेब, मी जे विचारतोय ते मला सांगा की ते कायद्यात बसतं का नाही? काय की मला पत्र दिल्यानंतर कंपनी प्रशासनाला पत्र देणं ही आपली जबाबदारी होती का नाही? सांगितलं. मग मला पत्र दिले ते खेळ होता का? माझी फसवणूक केली का? मग आज याचा प्रतिनिधी तिथं का नाही? त्याला पत्र दिला म्हणून मला दाखवा. फसवणूक कशी होईल? मग फसवणूक कसं म्हणता येईल? मग ज्यांच्या विरोधात मी उपोषणाला बसलेलो त्यांच्याशी बैठक लावलेली आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली, मग त्या कंपनी प्रशासनाला पत्र का नाही दिलं? आयुक्त महोदय आज अचानक. अहो, आयुक्त गेले ठीक आहे, पण कंपनी प्रशासनाला का पत्र दिलं नाही हा माझा प्रश्न आहे. जेव्हा आयुक्त महोदय आपल्याला वेळ देतील, आज अचानक जावं लागलं, त्यावेळेला आपण बोलू. परत तुम्हालाही बोलू घेऊ ना. बरोबर, तुम्हालाही बोलू घेऊ ना. आणि संदीपचे हळू बोला ना. करता का करणार? अहो साहेब, कारण ना माझा जीव जळतोय. हा, आणि तुम्ही मला सांगताय आयुक्त नाही. मग मला पत्र कोणाला विचारून दिलं होतं? सांगू शकत नाही, काही बोलू शकत नाही का? मला वेळ देऊन मला मूर्खात काढण्यात आलंय. एवढं आरडाओरड केलं ना. बरोबर आहे ना साहेब, का नको करू आरडाओरड? तुम्ही मला सांगा ना. आयुक्त मला पत्र दिलंय, आयुक्तांना विचारूनच मला पत्र दिलं. हेच शांततेने बोलू शकता. मला आयुक्तांनी पत्र दिलं, आयुक्तांच्या म्हणण्यानुसार पत्र दिलं ना. पण मला सांगा, कंपनी प्रशासनाला का पत्र दिलं नाही? मला परत एकदा बोलू ना आम्ही. आयुक्त महोदय जेव्हा असतील आपल्याला त्यांची वेळ घेऊ घ्या. त्याप्रमाणे तुम्हाला परत एकदा बोलू, त्यांनाही बोलू. परत बोलू म्हणजे हे वेळ काढूपणाच आहे ना? नाही ना, असं कसं म्हणता येईल? पालिका प्रशासनाने कंपनीला पत्र का नाही दिलं? आपण एकदा त्यांची वेळ घेऊ. अहो साहेब, ते मान्य आहे, चर्चेतूनच प्रश्न सुटणार. पण मला सांगा की कंपनी प्रशासनाला पत्र का नाही दिलं? कंपनी प्रशासनाला पत्र देणं हे कायदेशीर कारवाई आहे ना? तसंच होईल. तेच जर कायदेशीर कारवाई आहे नाही. जर आयुक्त नसतील तर मला कळवलं का की आज आयुक्त नाहीये, तुम्ही मिटिंगला नका येऊ? मला नाईकवाडे मुख्यालय म्हणून तुम्ही पत्र देताय अधिकृतपणे आणि त्याची अंमलबजावणी करत नाही.
मग हे कायद्याला चालू नाही का? आयुक्त महोदयाची तुला अचानक येतात, त्यांनी काय सांगून असं झालं अहो पाहिजे. ठीक आहे ना, ते नाही, ते मान्य झालं, ते नियोजित नव्हतं, पण हे नियोजित होतं ना. उपायुक्त, मुख्यालय उपायुक्त आरोग्य आणि एपीओ आहेत ना, तुमचं ऐकतोय ना आम्ही काय ऐकताय? तुम्हाला इग्नोर थोडंच करतोय. काय इग्नोर? अहो साहेब, फक्त ऐकून जमतंय का? आउटपुट काय त्याचा? होईल ना. कधी? आउटपुट करण्याच्या दृष्टिकोनातून कधी? बघतोय ना आपण. कधी? आउटपुट करण्याच्या दृष्टिकोनातून कंपनी प्रशासनाला तुम्ही पत्र देत नाही, मग कोणा सांग? मी तुमच्याशी चर्चा करून तुम्ही आज सांग, तुम्ही मला लेखी देऊ शकता का या मी आज आय कार्ड करायला देतो? होईल ना. आपण तुमच्या मग साहेब दोन्ही बाजूनी कसं बोलताय तुम्ही? तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय की माझी चर्चा ऐकून घ्या. जर तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत, तुमच्या म्हणण्याला कंपनी प्रशासन बिलकुल बिघालत नाही. तुम्ही किती वेळा लेखी दिले? त्यांनी स्वतः लेखी दिले. मी कंपनीला पत्र दिले, कंपनी तारखेला येत नाही. आपल्याला सहाय्यक आयुक्तांचे लेखी निर्देश आहेत की किमान वेतन लागू झालं पाहिजे. गेल्या वर्षभरापासून ते मिळत नाहीये. 9व्या महिन्याचं पत्र आहे. 1 फेब्रुवारी पासून मी इथे आमरण उपोषण पालिकेसमोर बसलो होतो. त्यामध्ये जे सफाई कर्मचारी आहे, कोणार्क ग्रीन इन्व्हायरो आणि कोणार्क इन्फ्रामध्ये प्रभाग समिती 3 मधले जे 270 कामगार आहेत, त्यांच्या ज्या मूलभूत सुविधांसाठी मी उपोषणाला बसलो होतो. प्रशासकीय अधिकारी म्हणून नाईकवाडे साहेब, मुख्यालय आणि सहाय्यक आयुक्त मनीष हिरवे यांनी येऊन मला लेखी आश्वासन देऊन माझं उपोषण मागे घ्यायला लावलं. आणि 7 तारखेला महानगरपालिकेत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे असे म्हणून मला लेखी स्वरूपाचे पत्र दिले. परंतु आज जेव्हा मी इथे आलो तर माहीत पडलं की दिलेल्या वेळेनुसार मी इथं पोहोचलो, पण इथं आल्यानंतर माहीत पडलं की आयुक्त प्रशासकीय कामासाठी इथं उपलब्ध नाही आहेत. दुसरे लेंगरेकर जे आयुक्त आहे, अतिरिक्त आयुक्त, तेही उपस्थित नाहीये. मी नाईकवाडे साहेबांच्या दालनात गेलो. तिथे गेल्यानंतर सहाय्यक आयुक्त मनीष हिरवे हे आले. त्यांनी सांगितलं की हे नाही आहेत, आम्ही पुढची तारीख कळवतो. म्हटलं मला तुम्ही तसं लेखी पत्र द्या. आणि म्हटलं तुम्ही कंपनी प्रशासनातर्फे कोण आलं नाहीये, त्यांना तुम्ही कळवलं नाही का? तर त्यांनी सहज उत्तर दिलं की आम्ही त्यांना कळवलं नव्हतं. मग जर उपोषणकर्त्याला जर तुम्ही वेळ देताय की या तारखेला तुमच्या प्रश्नासंदर्भात मागणी न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आहे आणि त्या बैठकीमध्ये तुम्ही कंपनी प्रशासनाला पत्रच दिलेलं नाहीये, त्यांना सांगितलंच नाहीये, मग ही कोणती पद्धत आहे प्रशासकीय कामकाजाची? या सर्व प्रकारातून महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी यांचं आणि कोणार्क कंपनीचं संगनमत आहे आणि या विषयाला बगल देण्यासाठी आणि याला पाठीशी घालण्यासाठी पूर्णपणे महानगरपालिकेचे अधिकारी त्याला सहकार्य करतात हे उघड झालं आहे आज. मी जोपर्यंत माझ्या कामगारांच्या, माझ्या स्वच्छता सैनिकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझा हा लढा चालू राहील, लढा कामगार संघटनेच्या माध्यमातून. परंतु जे स्वच्छता सैनिक कोरोना काळामध्ये रस्त्यावर उतरून शहर स्वच्छ करत होते, त्यांचा जर न्याय हक्क कंपनी प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन गिळकृत करत असेल आणि त्यांना त्यांचा न्याय हक्क देत नसेल तर त्यासाठी मी लढतच राहील. इथून पुढचं जे आंदोलन राहील ते त्यापेक्षाही तीव्र राहील.